नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आपला लास्ट व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेलच, तर असं समजा हा त्याचाच पार्ट 3 मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण आपण पाहणार आहोत टेट जिल्हा प्रेफरन्स 2026 साठी 36 डिस्ट्रिक्टमध्ये स्मार्ट प्रेफरन्स स्ट्रॅटेजी. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये फक्त 36 जिल्हे आहेत आणि तरीसुद्धा आपल्याला 50 जिल्हा प्रेफरन्स भरण्याची मुबलकता आहे. आणि मित्रांनो, आपण 36 जिल्ह्यांपैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये आपली निवड होऊ शकत नाही का? तर नक्कीच होऊ शकते, पण फक्त मनात एक निश्चय असणे फार महत्त्वाचे आहे की जिथे पण मिळेल तिथे मी सर्व्हिस करायला तयार आहे. पण मित्रांनो, पॅनिक करण्याची गरज नाही, कारण आज मी तुम्हाला मार्क वाईज आणि कॅटेगरी वाईज डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स स्ट्रॅटेजी सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही स्मार्ट, शांत आणि कॅल्क्युलेटेड डिसिजन घेऊ शकाल. हा व्हिडिओ बघून तुम्हाला मिळणार आहे 150+ मार्क्स असलेले कॅन्डिडेट्स कोणते डिस्ट्रिक्ट आधी टाकावेत, 140+ मार्क्सवाले कोणते डिस्ट्रिक्ट आधी टाकेल आणि 130+, 120+ आणि 110+ मार्क्सवाले कॅन्डिडेट्स साठी रिअलिस्टिक स्ट्रॅटेजी काय असेल. ओपन, ओबीसी और एसबीसी, एससी और एसटी कॅटेगरीसाठी कॅटेगरी वाईज स्मार्ट प्रेफरन्स प्लॅन काय असू शकतो. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, हा व्हिडिओ डिस्ट्रिक्ट नावावर फोकस करत नाही, सिलेक्शन गॅरंटी देत नाही, पण तुम्हाला प्लॅनिंग, सर्व्हायवल माइंडसेट आणि स्मार्ट स्प्रेड शिकवतो. म्हणजे मित्रांनो, पॅनिक सोडून लॉजिक आणि स्ट्रॅटेजी वापरून डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स भरायची वेळ आली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये आपले प्रश्न विचारा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक गोष्ट, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जर शेवटपर्यंत तुम्ही नाही बघितला तर तुम्हाला हा व्हिडिओ प्रॉपर समजेल नाही. तर मग चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपण पार्ट 1 बघूया, जो आहे जनरल रूल्स. डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स भरताना लक्षात ठेवायचे काही गोल्डन रूल्स. मित्रांनो, आता डिस्ट्रिक्ट वाईज स्ट्रॅटेजी बघण्याआधी एक गोष्ट क्लिअर करूया, डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स ही लॉटरी नाही, ती प्लॅनिंग गेम आहे. म्हणून आधी आपण जनरल रूल समजून घेऊया, जे 150+ पासून ते 110+ मार्क्स सगळ्यांसाठी सेम लागू होतात. रूल नंबर 1, प्रिफरन्स भरताना पॅनिक करू नका. डिस्ट्रिक्ट कमी आहेत पण प्रिफरन्स स्लॉट जास्त आहेत. महाराष्ट्रात फक्त 36 जिल्हे आहेत आणि सिस्टीम तुम्हाला 50 प्रिफरन्स स्लॉट देतो. म्हणजे सिस्टीमने तुम्हाला भरपूर स्पेस दिला आहे. म्हणूनच 50 प्रिफरन्स भरायचं म्हणजे खूप सिरियस आहे का? पॅनिक करायचं काहीच कारण नाही. डिस्ट्रिक्ट कमी आहेत पण प्रिफरन्स जास्त आहेत, हा ॲडव्हान्टेज आहे, डेंजर नाही. रूल नंबर 2, इमोशन नाही तर लॉजिक वापरा. डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स भरताना सगळ्यात मोठा चूक लोक करतात ती म्हणजे इमोशन. हे माझं गाव आहे, हा माझ्या ओळखीचा डिस्ट्रिक्ट आहे, हा फेमस आहे. पण सिस्टीम इमोशन बघत नाही, सिस्टीम ऑर्डर प्लस मेरिट प्लस अवेलेबिलिटी बघतो. म्हणून डिस्ट्रिक्ट निवडताना मन नाही तर मेंदू वापरा. रूल नंबर 3, टॉप डिस्ट्रिक्ट आधी, बॅकअप डिस्ट्रिक्ट नंतर. प्रिफरन्स म्हणजे रँकिंग आहे, जे डिस्ट्रिक्ट तुम्हाला जास्त हवे आहेत ते वर आणि जे डिस्ट्रिक्ट बॅकअप म्हणून चालतील ते खाली. सगळेच डिस्ट्रिक्ट वर टाकले तर सिस्टीम कन्फ्यूज होत नाही, पण तुमची प्लॅनिंग दिसत नाही. रूल नंबर 4, नॅरो प्रिफरन्स म्हणजे सेल्फ रिजेक्शन. काही लोक फक्त 8 ते 10 डिस्ट्रिक्टच टाकतात आणि म्हणतात बाकी नको. पण सिस्टीम असं म्हणत नाही, सिस्टीम म्हणतं ऑप्शन दिला नाहीस म्हणून चान्स दिला नाही. जास्त डिस्ट्रिक्ट टाकणे म्हणजे कमजोरी नाही तर ती सर्व्हायवल स्ट्रॅटेजी आहे. रूल नंबर 5, कॅटेगरी प्रोटेक्शन आहे पण प्लॅनिंग रिप्लेसमेंट नाही. रिझर्वेशन म्हणजे सेफ्टी नेट आहे, पण सेफ्टी नेट म्हणजे उडी मारायला सांगणं नाही. ओपन, ओबीसी, एससी, एसटी सगळ्यांसाठी रूल सेम आहे. प्लॅनिंग नसेल तर कॅटेगरी पण वाचवत नाही, म्हणून कॅटेगरी वर नाही तर क्लॅरिटीवर भरोसा ठेवा. रूल नंबर 6, वॅकन्सी रुमर्सला इग्नोर करा. या डिस्ट्रिक्टमध्ये वॅकन्सी जास्त आहे, हा डिस्ट्रिक्ट इझी आहे, हे सगळं व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी नॉलेज आहे. वॅकन्सी ॲक्च्युअल प्रोसेस सुरू होईपर्यंत कुणालाच माहीत नसते. रुमर्सवर डिस्ट्रिक्ट ठरवला तर डिसिजन चुकीचा होतो. रूल नंबर 7, नंतर बदलू हा सगळ्यात धोकादायक माइंडसेट. एक थॉट सगळ्यात जास्त नुकसान करतो. आता टाकतो नंतर चेंज करेन. सिस्टीम तुमच्यासाठी नंतर हे ऑप्शन देईलच अशी गॅरंटी नसते. म्हणून जे टाकायचं आहे ते फायनल डिसिजन मग समजूनच टाका. रूल नंबर 8, प्रिफरन्स म्हणजे तुमचं कॅरेक्टर रिपोर्ट आहे. सिस्टीम तुमचं फ्युचर ठरवत नाही तर सिस्टीम तुमची डिसिजन मेकिंग क्वालिटी टेस्ट करतं. कॉन्फिडंट, काल्म आणि प्लॅन प्रिफरन्स म्हणजे स्ट्रॉंग कॅन्डिडेट सिग्नल. पॅनिक आणि रॅन्डम प्रिफरन्स म्हणजे वीक सिग्नल. आता तुम्हाला जनरल रूल्स क्लिअर झाले असतील. आता खरा गेम सुरू होतो. पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत 150+ मार्क्स पासून ते 110+ मार्क्स कॅन्डिडेटसाठी एक्झॅक्ट डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स स्ट्रॅटेजी कॅटेगरी वाईज लॉजिक सोबत. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढचा भाग तुमच्यासाठी डिसिजन मेकिंग गेम चेंजर आहे. पार्ट 2,
150 प्लस अँड 140 प्लस मार्क्स कॅन्डिडेट्स डिस्ट्रिक्ट नेम सोबत क्लिअर प्रिफरन्स स्ट्रॅटेजी. एक महत्त्वाची गोष्ट आधी क्लिअर करतो. महाराष्ट्रात टोटल 36 डिस्ट्रिक्ट आहेत आणि प्रिफरन्स ऑप्शन 50 दिले आहेत. म्हणजे 36 डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स भरली तरी पॅनिक करायचं काहीच कारण नाही. प्रॉब्लेम डिस्ट्रिक्ट जास्त असल्यामुळे नाही, तर प्रॉब्लेम रॉंग ऑर्डरमुळे होतो. सेक्शन नंबर 150 प्लस मार्क्स कॅन्डिडेट्स. जर तुमचे मार्क्स 150 किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर तुम्ही डिस्ट्रिक्ट निवडू शकता. डिस्ट्रिक्ट तुम्हाला रिजेक्ट करणार नाही जर ऑर्डर बरोबर असेल तर. आता बघूया 150 प्लस मार्क्स डिस्ट्रिक्ट ग्रुपिंग स्ट्रॅटेजी. मी डिस्ट्रिक्ट 3 प्रॅक्टिकल ग्रुप्समध्ये विभागतो. ग्रुप नंबर 1 हाय डिमांड और पॉप्युलर डिस्ट्रिक्ट. हे डिस्ट्रिक्ट वर ठेवायचे पण मर्यादेत. टॉप 8 to 10 डिस्ट्रिक्ट हे डिस्ट्रिक्ट पॉप्युलर आहेत आणि कॉम्पिटिशन पण जास्त आहे. आता मी तुम्हाला सिक्वेन्स वाईज डिस्ट्रिक्ट नेम सांगतो. पुणे, मुंबई सिटी, मुंबई सुबर्बन, नाशिक, ठाणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर. 150 प्लस मार्क्स असतील तर हे डिस्ट्रिक्ट टाकायला हरकत नाही. किंवा यापैकी तुमच्या जिल्ह्याच्या आसपास जे जिल्हे असतील ते टॉप 8 to 10 मध्ये टाकू शकता, पण फक्त यावरच थांबू नका. ग्रुप नंबर 2 मीडियम डिमांड और बॅलन्स डिस्ट्रिक्ट. इथेच ॲक्च्युअल सिलेक्शन होतो. नेक्स्ट 11 to 24 डिस्ट्रिक्ट सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती. हे डिस्ट्रिक्ट ना फार क्राऊडेड असतात ना फार अनपॉप्युलर. 150 प्लस कॅन्डिडेटसाठी हे सेफ प्लस स्ट्रॉंग झोन आहे. ग्रुप नंबर 3 बॅकअप और सेफ्टी डिस्ट्रिक्ट. हे डिस्ट्रिक्ट टाकणं विकनेस नाही, तर रिमेनिंग डिस्ट्रिक्ट आहेत वाशिम, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. हे डिस्ट्रिक्ट खाली ठेवा, पण ठेवा नक्की, कारण प्रिफरन्स न टाकणं म्हणजे स्वतःलाच रिजेक्ट करणं. 150 प्लस मार्क्स असतील तरी कोणताच डिस्ट्रिक्ट अवॉइड करू नका, फक्त ऑर्डर स्मार्टली द्या. सेक्शन नंबर 2 आता येऊया 140 ते 149 मार्क्स कॅन्डिडेट्सकडे. हा ग्रुप सगळ्यात जास्त कन्फ्युजनमध्ये असतो. 140 प्लस मार्क्स असल्याची चूक. 140 प्लस मार्क्स असूनही 150 प्लस सारखी प्रिफरन्स टाकतात आणि मग म्हणतात चान्स नव्हता. चान्स होता पण प्लॅनिंग चुकली. आता बघूया 140 प्लस मार्क्स डिस्ट्रिक्ट ग्रुपिंग स्ट्रॅटेजी. ग्रुप नंबर 1 एस्पिरेशनल बट लिमिटेड. पहिल्या 5 ते 7 डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर. 140 प्लस मार्क्स असताना सगळे पॉप्युलर डिस्ट्रिक्ट टाकू नका. ग्रुप नंबर 2 कोर सिलेक्शन डिस्ट्रिक्ट. नेक्स्ट 14 to 16 डिस्ट्रिक्ट तसे सोलापूर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ. इथेच 140 प्लस कॅन्डिडेट्स मॅक्झिमम सेटल होतात. ग्रुप नंबर 3 स्ट्रॉंग बॅकअप डिस्ट्रिक्ट लाईक गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार. हे डिस्ट्रिक्ट टाकल्याने मार्क्स कमी होत नाहीत पण चान्स वाढतो. आता थोडं आपण कॅटेगरी वाईज शॉर्ट गायडन्स घेऊया. ओपन कॅटेगरीसाठी या कॅटेगरीमधील उमेदवारांनी पॉप्युलर डिस्ट्रिक्ट कमी आणि बॅकअप डिस्ट्रिक्ट जास्त टाकावे. ओबीसी और एसबीसी वाल्यांनी या कॅटेगरीमधील उमेदवारांना थोडा बॅलन्स अप्रोच मिळतो, तर तुम्ही ग्रुप 2 मधील डिस्ट्रिक्टकडे जास्त फोकस करा. आणि एससी और एसटी कॅटेगरीमधील उमेदवारांनी ग्रुप 2 प्लस ग्रुप 3 मधील डिस्ट्रिक्ट मॅक्झिमम कव्हर करा. तर मित्रांनो, प्रिफरन्स फॉर्म ही चूक नाही, इथे ब्रेवरी नाही तर स्ट्रॅटेजी चालते. 36 डिस्ट्रिक्ट असताना सुद्धा जर तुम्ही फक्त 10 वरच थांबत असाल तर सिस्टीम नाही, तुमची प्लॅनिंग तुम्हाला रिजेक्ट करते. आता हाय मार्क्स कॅन्डिडेट्स क्लिअर झाले, पण खरी फाईट आहे 130 प्लस, 120 प्लस, 110 प्लस मार्क्स कॅन्डिडेट्ससाठी. पुढच्या पार्टमध्ये मी सांगणार आहे लो मार्क्स असूनही कसं गेममध्ये राहायचं. तो पार्ट मिस केला तर मोठी चूक होईल. पार्ट 3 आता मी ज्या कॅन्डिडेट्सबद्दल बोलणार आहेत ते मेजॉरिटीमध्ये आहेत. 130 प्लस, 120 प्लस आणि 110 प्लस मार्क्स. आणि एक गोष्ट क्लिअर सांगतो, या मार्क्सवर सिलेक्शन लवकर नाही तर तो प्लॅनिंगवर ठरतो. आधी एक रियालिटी एक्सेप्ट करूया. 2025 मध्ये अजून वॅकन्सीज फिल झालेल्या नाही. 2026 साठी अजून ऑफिशियली डिस्ट्रिक्ट वाईज वॅकन्सी जाहीर झालेली नाही. म्हणजे आज जो प्रिफरन्स आपण बोलतोय तो पॉसिबिलिटी बेस्ड आहे, गॅरंटी बेस्ड नाही. पण चुकीची प्रिफरन्स मात्र 100% नुकसान करते. सेक्शन नंबर 130 to 139 मार्क्स कॅन्डिडेट्स. जर तुमचे मार्क्स 130 to 139 दरम्यान असतील तर तुम्ही रेसमधून बाहेर नाही, पण ओव्हर कॉन्फिडन्स ठेवलात तर बाहेर पडाल.
130 प्लस मास डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी काय असू शकते? तर स्टेप नंबर 1 पॉप्युलर डिस्ट्रिक्ट. पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली यापैकी कोणतेही 2 ते 3 डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. 130 प्लस असताना सगळे पॉप्युलर डिस्ट्रिक्ट टाकणं ही सर्वात मोठी चूक आहे. स्टेप नंबर 2 कोर वर्किंग डिस्ट्रिक्ट. त्यानंतर 12 ते 15 डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, जसे सोलापूर, अहमदनगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम. 130 प्लस कॅन्डिडेटसाठी हे डिस्ट्रिक्ट ॲक्च्युअल चान्स झोन आहे. स्टेप नंबर 3 सेफ्टी प्लस लो कॉम्पिटेटिव्ह डिस्ट्रिक्ट, जसे वर्धा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, पालघर, रायगड हे डिस्ट्रिक्ट टाकल्याने मार्क्स कमी होत नाहीत, पण सिलेक्शनची शक्यता वाढते. आता थोडं आपण कॅटेगरी वाईज बघूया. ओपन कॅटेगरीवाल्यांनी बॅकअप डिस्ट्रिक्ट जास्त ठेवा. ओबीसी और एसबीसी वाल्यांनी कोर प्लस सेफ्टी बॅलन्स डिस्ट्रिक्ट ठेवा. आणि एससी और एसटी कॅन्डिडेट्स वाल्यांनी सेफ्टी डिस्ट्रिक्ट इग्नोर करू नका. आता येऊया सेक्शन नंबर 2 कडे. 120 to 129 मार्क्स कॅन्डिडेट्स. 120 प्लस मार्क्स हा झोन इमोशन नाही तर एक्झिक्युशन मागतो. आता या झोनमधले कॅन्डिडेट्स कॉमन मिस्टेक काय करू शकतात? तर 120 प्लस असून 130 प्लस सारखी प्रिफरन्स भरली आणि मग सिस्टीमला दोष दिला तेव्हा सिस्टीम दोषी नसतो, तर एक्सपेक्टेशन चुकते. आता 120 प्लस मार्क्स डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी काय असेल? तर स्टेप नंबर 1 पॉप्युलर डिस्ट्रिक्ट टोटली ऑलमोस्ट अवॉइड करा, जसे नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा यापैकी 1-2 डिस्ट्रिक्ट मॅक्झिमम. पुणे, मुंबई सारखे डिस्ट्रिक्ट या मार्क्सवर रियालिटी नाही. स्टेप नंबर 2 कोर सर्व्हायवल डिस्ट्रिक्ट. पुढील 15 ते 18 डिस्ट्रिक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, जसे सोलापूर, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ. स्टेप नंबर 3 मस्ट ॲड लो डिमांड डिस्ट्रिक्ट, जसे गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे डिस्ट्रिक्ट टाकणं हा कॉम्प्रोमाइज नाही तर सर्व्हायवल स्ट्रॅटेजी आहे. आता थोडं कॅटेगरी वाईज बघूया. ओपन कॅटेगरी उमेदवारांनी लो डिमांड डिस्ट्रिक्ट कंपल्सरी प्रिफरन्स टाकणे. ओबीसी और एसबीसी उमेदवारांनी कोर डिस्ट्रिक्ट मॅक्झिमम कव्हर करावे आणि एससी और एसटी उमेदवारांनी हाय सेफ्टी डिस्ट्रिक्ट प्रिफरन्समध्ये टाकणे. सेक्शन नंबर 3 110 ते 119 मार्क्स कॅन्डिडेट्स. 110 प्लस मार्क्स असलेले कॅन्डिडेट जर स्मार्ट असतील तर प्रोसेसमध्ये राहतात, नाहीतर सायलेंटली बाहेर पडतात. आता बघूया 110 प्लस मार्क्स डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी. स्टेप नंबर 1 पॉप्युलर डिस्ट्रिक्ट टोटली अवॉइड करा. नाशिक किंवा नागपूर यापैकी फक्त एक डिस्ट्रिक्ट निवडा. इथे इगो ठेवू नका, हा गेम इगोचा नाही. स्टेप नंबर 2 कोर लो कॉम्पिटेटिव्ह डिस्ट्रिक्ट्स, जसे सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, पालघर, रायगड. स्टेप नंबर 3 एक्सट्रीम सेफ्टी ऑप्शनल बट स्मार्ट डिस्ट्रिक्ट, जसे रत्नागिरी और सिंधुदुर्ग. 110 प्लस मार्क्स कॅन्डिडेटसाठी हे डिस्ट्रिक्ट सेफ आहेत आणि हे लाईफ सेव्हिंग ऑप्शन आहे. आता थोडं कॅटेगरी वाईज बघूया. ओपन कॅटेगरीसाठी फुल सेफ्टी मोड डिस्ट्रिक्ट ठेवा. ओबीसी और एसबीसी साठी ऑल लो डिमांड डिस्ट्रिक्ट कव्हर करा आणि एससी और एसटी साठी स्मार्टली प्रिफरन्स फिल करा, म्हणजेच तुमचा चान्स जिवंत राहील. तर मित्रांनो, मार्क्स कमी असतील पण प्रिफरन्स स्मार्ट असेल तर सिस्टीम तुम्हाला चान्स देतो, पण प्रिफरन्स चुकीची असेल तर मार्क्स असूनही सिस्टीम शांतपणे रिजेक्ट करतो. हा पार्ट इग्नोर केला तर सिलेक्शनची फाईट फॉर्म भरताना संपते. पार्ट नंबर 3 कॅटेगरी वाईज लॉजिक. आता आपण मार्क्स बद्दल नाही बोलणार, आता आपण बोलणार आहोत कॅटेगरी लॉजिक बद्दल. कारण टेटमध्ये सगळे कॅन्डिडेट सेम मार्क्स असूनही फक्त कॅटेगरी न समजल्यामुळे प्रोसेसमधून बाहेर पडतात. आणि इथे एक गोष्ट क्लिअर सांगतो, कॅटेगरी म्हणते म्हणजे फायदा नाही, तर कॅटेगरी म्हणजे रूल आहे. 2025 मध्ये अजून ॲक्च्युअल जॉईनिंग झालेलं नाही. 2026 साठी अजून डिस्ट्रिक्ट वाईज वॅकन्सीज ॲड नाही. म्हणून मी आज जे सांगतोय ते सिस्टीम कसं काम करतं यावर आहे, कोणतीही गॅरंटी किंवा फेक होप नाही. सेक्शन नंबर 1 ओपन कॅटेगरी. सगळ्यात आधी आपण बोलूया ओपन कॅटेगरीबद्दल आणि इथे रियालिटी सर्वात कडू आहे. ओपन कॅटेगरीचे उमेदवार कॉमन मिस्टेक काय करतात, तर ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट्स एक मोठी चूक करतात. ते म्हणतात माझे मार्क्स चांगले आहेत, पण ओपन कॅटेगरीमध्ये मार्क्स चांगले असणे फक्त इतकंच पुरेसं नाही, कारण कॉम्पिटिशन मॅक्झिमम इथेच आहे. आता बघूया ओपन कॅटेगरी लॉजिक.
ओपन कॅटेगरीसाठी डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स देताना तुम्ही 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. लॉजिक नंबर 1, पॉप्युलर डिस्ट्रिक्ट म्हणजेच मॅक्झिमम रिस्क. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक हे डिस्ट्रिक्ट ओपन कॅटेगरीसाठी हाय रिस्क आहेत. हाय मार्क्स असूनही ऑर्डर चुकीचा असेल तर सिस्टीम पुढेच जात नाही. लॉजिक नंबर 2, बॅकअप डिस्ट्रिक्ट म्हणजेच सर्व्हायवल. ओपन कॅटेगरीमध्ये बॅकअप डिस्ट्रिक्ट टाकणे विकनेस नाही तर तो सर्व्हायवल रूल आहे. लॉजिक नंबर 3, क्वांटिटी इज ग्रेटर दॅन इगो. म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी 36 पैकी 30+ डिस्ट्रिक्ट टाकणे ही परफेक्ट प्लॅनिंग आहे. ओपन कॅटेगरीमध्ये डिस्ट्रिक्ट निवडायची नाही तर डिस्ट्रिक्ट कव्हर करायचे असतात. सेक्शन नंबर 2. आता येऊया ओबीसी आणि एसबीसी कॅन्डिडेटकडे. इथे थोडा ॲडव्हान्टेज आहे पण तो ऑटोमॅटिक नाही. ओबीसी और एसबीसी कॅन्डिडेट काय चुका करतात? ओबीसी और एसबीसी कॅन्डिडेट्स म्हणतात रिझर्व्ड आहोत म्हणजे टेन्शन नाही. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. आता बघूया ओबीसी और एसबीसी लॉजिक. लॉजिक नंबर 1, डिस्ट्रिक्ट डेप्थ मॅटर्स. ओबीसी और एसबीसी मध्ये सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये वॅकन्सी इव्हनली नसते. काही डिस्ट्रिक्ट सेफ असतात तर काही डिस्ट्रिक्ट क्राउडेड असतात. लॉजिक नंबर 2, मिडल ऑर्डर. ओबीसी और एसबीसी कॅटेगरीसाठी प्रिफरन्समधला मिडल पार्ट हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. लॉजिक नंबर 3, डोंट कॉपी ओपन स्ट्रॅटेजी. ओपन कॅटेगरीची स्ट्रॅटेजी ओबीसी और एसबीसीला लागू होत नाही आणि या उलटही लागू होत नाही. ओबीसी और एसबीसी स्ट्रॅटेजी म्हणजे शॉर्टकट नाही तर ती स्मार्ट बॅलन्स मागते. सेक्शन नंबर 3, एससी कॅटेगरी. एससी कॅटेगरीसाठी लॉजिक थोडा वेगळा आहे. इथे सेफ्टीवर फोकस करावा लागतो. एससी कॅटेगरीची कॉमन मिस्टेक्स. एससी कॅन्डिडेट्स पॉप्युलर डिस्ट्रिक्टवर सडकतात आणि सेफ डिस्ट्रिक्ट इग्नोर करतात. एससी कॅटेगरीसाठी लॉजिक नंबर 1, सेफ्टी डिस्ट्रिक्ट म्हणजे स्ट्रेंथ. एससी कॅटेगरीमध्ये लो डिमांड डिस्ट्रिक्ट टाकणे हा मायनस पॉईंट नाही तर तो स्ट्रेंथ आहे. लॉजिक नंबर 2, फुल कव्हरेज हेल्प्स. एससी कॅटेगरीसाठी 36 पैकी 32 ते 34 डिस्ट्रिक्ट टाकले तर सिस्टीम तुम्हाला लॉंगर टाइम प्रोसेसमध्ये ठेवतो. लॉजिक नंबर 3, कट ऑफ फिअर इज रॉंग. एससी कॅटेगरी कॅन्डिडेट्स कट ऑफच्या फिअरमुळे चुकीचे डिसिजन घेतात. एससी कॅटेगरी मधले डिस्ट्रिक्ट जास्त चान्स जितका जास्त. सेक्शन नंबर 4, एसटी कॅटेगरी. आता सर्वात मिसअंडरस्टूड कॅटेगरी म्हणजेच एसटी कॅटेगरी. एसटी कॅटेगरी कॉमन प्रॉब्लेम्स. एसटी कॅन्डिडेट्स कमी डिस्ट्रिक्ट टाकतात कारण त्यांना वाटतं आपण एसटी आहोत, आपल्याला जास्त संधी मिळेल. एसटी कॅटेगरी लॉजिक नंबर 1, जिओग्राफी मॅटर्स. एसटी कॅटेगरीसाठी डिस्ट्रिक्ट जिओग्राफी फार महत्त्वाची आहे कारण ट्रायबल बेल्ट डिस्ट्रिक्टमध्ये चान्स जास्त असतो. लॉजिक नंबर 2, लो कॉम्पिटिशन डिस्ट्रिक्ट म्हणजे अपॉर्च्युनिटी. एसटी कॅटेगरीसाठी लो डिमांड डिस्ट्रिक्ट्स हे अपॉर्च्युनिटी असतात. लॉजिक नंबर 3, वेटिंग किल्स चान्सेस. एसटी कॅटेगरीमध्ये पुढच्या राऊंडला पाहू हा अप्रोच नुकसान करतो. तर मित्रांनो, एसटी कॅटेगरीमध्ये अर्ली कव्हरेज म्हणजे सर्व्हायवल. कॅटेगरी म्हणजे शॉर्टकट नाही तर कॅटेगरी म्हणजे रूल बुक आहे. जो रूल समजून घेतो तो प्रोसेसमध्ये टिकतो. जो इग्नोर करतो तो मार्क्स असूनही सायलेंटली बाहेर पडतो. पार्ट नंबर 4, कॉमन मिस्टेक्स. टेट डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स रियालिटी चेक 2026. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग मार्क्स नाही, कॅटेगरी नाही तर मिस्टेक्स आहे. कारण टेटमध्ये बरेच कॅन्डिडेट्स एक्झाममुळे नाही तर फॉर्म भरताना केलेल्या चुकामुळे प्रोसेसमधून बाहेर पडतात. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट ही चूक कळतही नाही आणि करेक्शनची संधीही मिळत नाही. मिस्टेक नंबर 1, वॅकन्सी आली नाही म्हणजे काही फरक पडत नाही असा गैरसमज. खूप कॅन्डिडेट्स म्हणतात वॅकन्सी आलीच नाही आहे मग प्रिफरन्स कशाला. हा विचार सगळ्यात घातक आहे. वॅकन्सी जाहीर झाली नसली तरी सिस्टीम प्रिफरन्स ऑर्डर लक्षात ठेवतो. प्रिफरन्स चुकीचे असेल तर वॅकन्सी आली तरी तुमचा नंबर पुढे जात नाही. मिस्टेक नंबर 2, ओव्हर कॉन्फिडन्स. 150+ मार्क्स असलेलेही कॅन्डिडेट्स बाहेर पडले आहेत कारण त्यांना वाटलं माझे मार्क्स तर पुरेसे आहेत. टेटमध्ये मार्क्स गॅरंटी देत नाही तर प्लॅनिंग गॅरंटी देते. मिस्टेक नंबर 3, पॉप्युलर डिस्ट्रिक्ट ऑब्सेशन. पुणे, मुंबई, नाशिक असे डिस्ट्रिक्ट सगळ्यांना हवे असतात पण सिस्टीमसाठी तुमची इच्छा नाही, तुमचा रँक प्लस कॅटेगरी प्लस ऑर्डर महत्त्वाचा असतो. पॉप्युलर डिस्ट्रिक्ट फर्स्ट ठेवणे स्मार्ट नाही तर ते रिस्की आहे. मिस्टेक नंबर 4, बॅकअप डिस्ट्रिक्ट इग्नोर करणे. काही कॅन्डिडेट्स म्हणतात बॅकअप डिस्ट्रिक्ट टाकलं तर गावात जावं लागेल पण रियालिटी अशी आहे बॅकअप डिस्ट्रिक्ट नाही टाकले तर कुठेच जावं लागत नाही कारण सिलेक्शनच होत नाही. मिस्टेक नंबर 5, कॉपी पेस्ट स्ट्रॅटेजी. मित्राने भरलेली प्रिफरन्स टेलिग्राम ग्रुपमधली लिस्ट कॉपी केली पण मार्क्स, कॅटेगरी, जेंडर, सब्जेक्ट सगळं सेम होते का. सिस्टीम कॉपी ओळखत नाही तर सिस्टीम फीड बघतो. मिस्टेक नंबर 6, डिस्ट्रिक्ट काउंट कमी ठेवणे.
36 डिस्ट्रिक्ट असताना काही कॅन्डिडेट फक्त 8 ते 10 भरतात. हे कॉन्फिडन्स नाही, हा सेल्फ रिजेक्शन आहे. डिस्ट्रिक्ट जितके कमी, चान्स तितका कमी. मिस्टेक नंबर 7, प्रिफरन्स ऑर्डरला कॅज्युअल घेणं. कॅन्डिडेट्स म्हणतात डिस्ट्रिक्ट तर तेच आहेत, ऑर्डर बदलून काय फरक पडतो, पण सिस्टीम ऑर्डरनुसारच काम करतो. तुमची एक चूक म्हणजे संपूर्ण प्रोसेस स्टॉप करू शकते. मिस्टेक नंबर 8, वेटिंग मेंटॅलिटी. काही कॅन्डिडेट्स म्हणतात पहिल्या राऊंडमध्ये नाही झालं तर पुढे पाहू. टेटमध्ये वेटिंग हा सायलेंट एक्झिट असतो. मिस्टेक नंबर 9, फॉर्म वन्स फिल्ड म्हणजे डन असा समज. फॉर्म भरला आणि रिलॅक्स झालो, पण मिसमॅच डॉक्युमेंट इश्यू, प्रिफरन्स एरर हे सगळे फॉर्म नंतरच प्रॉब्लेम बनतो. मित्रांनो, टेटमध्ये फेल होणारे कॅन्डिडेट्स एक्झाममध्ये फेल होत नाहीत, ते फॉर्म स्टेजवर फेल होतात. जर तुम्ही या चुका टाळल्या तर मार्क्स ॲव्हरेज असले तरी प्रोसेसमध्ये टिकू शकता. पार्ट 5, गोल्डन रूल्स. आता मी जे सांगणार आहे ते टिप्स नाहीत, ते ओपिनियन नाहीत, ते गोल्डन रूल्स आहेत. हे रूल्स फॉलो केले तर मार्क्स कमी असले तरी तुम्ही प्रोसेसमध्ये राहता. हे रूल्स इग्नोर केले तर मार्क्स जास्त असूनही तुम्ही सायलेंटली बाहेर पडता. गोल्डन रूल नंबर 1, प्रिफरन्स म्हणजे विश लिस्ट नाही. सगळ्यात पहिला रूल, प्रिफरन्स म्हणजे तुमची इच्छा नाही, तर प्रिफरन्स म्हणजे सिस्टीमला दिलेला इन्स्ट्रक्शन आहे. इन्स्ट्रक्शन चुकीचा दिला तर सिस्टीम बरोबर काम करूनही तुम्हाला रिजेक्ट करतो. गोल्डन रूल नंबर 2, ऑर्डर मॅटर्स मोर दॅन डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्ट कोणता आहे हे सेकंडरी आहे, तो कुठल्या क्रमांकावर आहे हे प्रायमरी आहे. सेम डिस्ट्रिक्ट पण डिफरंट ऑर्डर, तेव्हा रिझल्ट कम्प्लिटली डिफरंट असू शकतो. गोल्डन रूल नंबर 3, पॉप्युलर डिस्ट्रिक्ट फर्स्ट म्हणजेच हाय रिस्क. पुणे, मुंबई, ठाणे असले डिस्ट्रिक्ट फर्स्ट ठेवणे हा कॉन्फिडन्स नाही, तर तो कॅल्क्युलेटेड रिस्क आहे आणि बहुतेक वेळा हा रिस्क नुकसान करतो. गोल्डन रूल नंबर 4, बॅकअप डिस्ट्रिक्ट म्हणजे लाईफलाईन. बॅकअप डिस्ट्रिक्ट म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही, तर बॅकअप डिस्ट्रिक्ट म्हणजे लाईफलाईन आहे. लाईफलाईन काढली तर गेम ओव्हर. गोल्डन रूल नंबर 5, क्वांटिटी बीट्स इगो. 36 डिस्ट्रिक्ट असताना पण तुम्ही फक्त 20 डिस्ट्रिक्ट भरून थांबणं स्मार्ट नाही. 30+ डिस्ट्रिक्ट भरली तर सिस्टीम तुम्हाला जास्त वेळ प्रोसेसमध्ये ठेवतो. गोल्डन रूल नंबर 6, कॅटेगरी ॲडव्हान्टेज इज कंडिशनल. कॅटेगरी फायदा देते पण तो ऑटोमॅटिक नाही. रॉंग प्रेफरन्स तो फायदा न्यूट्रलाइज करते. गोल्डन रूल नंबर 7, मार्क्स डिसाईड एंट्री प्रिफरन्स सर्वायवल. मार्क्स तुमचा एंट्री तिकीट आहे, प्रिफरन्स तुमचं सर्वायवल प्लॅन आहे. एंट्री झाली पण सर्वायवल नाही तर सिलेक्शन होत नाही. गोल्डन रूल नंबर 8, लो डिमांड डिस्ट्रिक्ट्स आर अपॉर्च्युनिटी नॉट पनिशमेंट. लो डिमांड डिस्ट्रिक्ट्स हे पनिशमेंट नाही, ते अपॉर्च्युनिटी आहे. फक्त इगो बाजूला ठेवला पाहिजे. गोल्डन रूल नंबर 9, डोंट फॉलो क्राऊड स्ट्रॅटेजी. टेलिग्राम ग्रुप, यूट्यूब कमेंट्स, फ्रेंड्सचा फॉर्म हे फॉलो करणे हा शॉर्टकट नाही, तर हा सेल्फ डिस्ट्रक्शन आहे. गोल्डन रूल नंबर 10, प्रिफरन्स वन्स फील्ड म्हणजेच नो सेकंड चान्स. टेट प्रिफरन्स म्हणजे एडिट करण्याचा चान्स बहुतेक वेळा मिळत नाही. एकदा सबमिट केला तर गेम लॉक होतो. मित्रांनो, टेटमध्ये सिलेक्शन एक्झाम हॉलमध्ये होत नाही, तर ते फॉर्म भरताना ठरतो. जर तुम्ही हे गोल्डन रूल्स फॉलो केले तर मार्क्स ॲव्हरेज असले तरी तुमचा चान्स जिवंत राहतो. आज आपण मार्क्स, कॅटेगरी, डिस्ट्रिक्ट्स, मिस्टेक्स, गोल्डन रूल्स सगळं पाहिलं आणि एक गोष्ट क्लिअर झाली, टेटमध्ये सिलेक्शन फक्त बुद्धीचा खेळ नाही, तर तो डिसिजन मेकिंगचा खेळ आहे. एक्झाम एक दिवसाचा असतो, पण फॉर्म भरताना घेतलेले डिसिजन्स तुमचं भविष्य ठरवतात. मार्क्स तुमच्याकडे असू शकतात, कॅटेगरी पण असू शकते, पण जर प्रिफरन्स चुकीची असेल तर सिस्टीम एकही एक्सप्लेनेशन न देता तुम्हाला प्रोसेसमधून बाहेर काढतो. टेटमध्ये उमेदवार फेल होत नाहीत, तर प्लॅनिंग नसल्यामुळे फेल होतात. जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलाय तर एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही कॅज्युअल कॅन्डिडेट्स नाही, तर तुम्ही सिरियस आहात आणि सिरियस लोकच प्रोसेसमध्ये टिकतात. हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला तर लाईक करा, कारण तुमचा एक लाईक हा व्हिडिओ अजून कॅन्डिडेट्सपर्यंत पोहोचवतो. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे मार्क्स किती आहेत आणि कॅटेगरी कोणती आहे. आणि टेट, पवित्र पोर्टल, टीचर भरती अशा रियालिटी बेस्ड अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा, कारण पुढचा अपडेट कधीही येऊ शकतो आणि लेट झाला तर तुमचं नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, प्रिफरन्स स्मार्ट ठेवा, इगो बाजूला ठेवा आणि प्रोसेसवर विश्वास ठेवा. तर आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं सिलेक्शन सुरक्षित ठेवा. धन्यवाद.